विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम आठवडा प्रस्तावाला देणार उत्तर। भाजप शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अल्पोपहार। बौद्धिकाऐवजी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत झाला औपचारिक संवाद। शिंदे फडणवीसांचा अधिकाधिक एकत्र राहण्याचा प्रयत्न। 19 डिसेंबरला भारतात मोठा राजकीय भूकंप। मराठी माणूस पंतप्रधान बनणार। काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांचा भाकीत। नवी मुंबईमध्ये सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त। लॉटरीपूर्वी सिडकोच्या घरांच्या किमती 10% घटल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। रॅपिडो बाईक चालकाचा तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न। चालकाला चोप देत तरुणीनं केली स्वतःची सुटका। कल्याण पश्चिमेतल्या सिंडिकेट परिसरामधला धक्कादायक प्रकार। विधिमंडळात अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांच्या प्रश्नांना स्थानच मिळत नाही। राष्ट्रवादीच्या राजकुमार बडोलेंचा सरकारला घरचा आहे। चर्चेला आलेल्या 72 लक्षवेधींपैकी एकही मागासवर्गीयांची नाही, यावर ठेवलं बोट। SIRच्या विरोधात आज दिल्लीमध्ये काँग्रेसची मोठी निदर्शनं। रामलीला मैदानावरच्या आंदोलनामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि खरगे सहभागी होणार। अमरावतीत सारंग राऊत या भाजप कार्यकर्त्याच्या घरात 200 मतदारांची नोंद असल्याचा काँग्रेसचा आरोप। सारंग राऊत अमरावतीमध्ये राहतच नसल्याची धक्कादायक माहिती। जुन्नर वन विभागामध्ये आतापर्यंत 68 बिबटे पकडले। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पिंजरे आणि इतर उपायांचा होतोय फायदा। बिबटे पकडायला सरकारकडून 13 कोटींची मदत। अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज मुंबईकरांच्या भेटीला। वानखेडेवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांना भेटणार, तर संध्याकाळी फॅशन शो मध्येही सहभागी होणार। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज तिसरा T20 सामना। 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी झाल्यानं मोठी चुरस। सूर्यकुमार आणि गिलच्या बॅटिंगकडे सगळ्यांचंच लक्ष।